लाडकी बहीण योजना जानेवारी 19वा हप्ता मोठी अपडेट आहे, कारण वितरण आजच होणार का? आज खूप महत्त्वाचा दिवस असणार आहे. निधी मंजुरी मुख्यमंत्र्यांकडून का बरं होणार आहे? मागील हप्ते आल्या नाहीत, मग जानेवारीचा हप्ता जमा होणार का? KYC संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 4 फेब्रुवारी व आपल्याला माहिती आहे की 7 फेब्रुवारीला इलेक्शन आहेत. इलेक्शन असल्यामुळे महायुती सरकार कधीच लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. त्यामुळे आज उद्या परवा हे 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या 3 दिवसांमध्ये कधीही इथे काय होतं, वितरण होऊ शकतं. आता मागच्या वेळेस जेव्हा जानेवारीमध्ये 13 जानेवारीला डिसेंबरचा हप्ता जमा झाला होता व 1500 रुपयेचा हप्ता हा जमा झाला होता, कारण 15 जानेवारीला काय होतं, इलेक्शन होतं व महायुती सरकारने सांगितलंच होतं की आम्ही लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींमुळे आहोत व लाडक्या बहिणींचा हप्ता कधीही थांबणार नाही. व वेळोवेळी आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा म्हणत आहेत की पुढे फ्युचरमध्ये जाऊन आम्ही तुम्हाला 2100 रुपये करणार आहोत. आता ते वेळ आली की नक्कीच आम्ही 2100 रुपये करणार आहोत, पण या पैसे तर आम्ही लाडक्या बहिणींचे बंद करणार नाही. लाडक्या बहिणींना हा हप्ता चालूच राहणार आहे. तर वितरणाबाबत मोठी अपडेट आहे. निधी मंजुरी मुख्यमंत्र्यांकडून का होईल? कारण का, लक्षात घ्या, आपले लाडके उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी हे जे काही अर्थ खाते आहे ते पूर्ण जबाबदारी त्यांच्या स्वतःवर घेतली आहे. त्याच्यामुळे निधी वितरण असो किंवा जे पैशांचा व्यवहार आहे किंवा जे काही पूर्ण अर्थ विभाग आहे हे पूर्णपणे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे घेणार आहेत. व आपल्याला माहिती आहे की याआधीसुद्धा म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्च ह्या 3 महिन्याची निधी ऑलरेडी लाडक्या बहिणींना मंजूर झालेली आहे. ते म्हणजे 6103 कोटी रुपयांचं, 6103 कोटी रुपयांचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पुरवणी मागण्या केल्या होत्या व ती पुरवणी मागणीसुद्धा मंजूर झालेल्या आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींचा विचार करून अजितदादांनी याआधीसुद्धा काय केलेलं आहे की ॲडव्हान्समध्येच हे 6103 कोटी रुपयांची निधी आहे ते मंजूर करून घेतल्यामुळे आता कोणताही अडथळा येणार नाही. फक्त आता आपल्याला GRची वाट पाहावी लागणार आहे. जर GR निघाला नाही, मागच्या वेळेससुद्धा GR निघालं नव्हते कारण इलेक्शन होतं व आता काय आहे की इलेक्शन असल्यामुळे डायरेक्ट पैशांचं वितरण होत आहे, GR निघत नाही. तरीसुद्धा लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, यावेळेस जी संख्या आहे ती खूप कमी झालेली आहे, कारण KYC प्रक्रिया चुकल्यामुळे. तुम्हाला सुद्धा मागील हप्ते जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करा, कारण नोव्हेंबर व डिसेंबरचे लाखो लाडक्या बहिणीचे 3000 रुपये जमा झालेले नाहीत. त्यामुळे 1 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र झालेले आहेत. म्हणजे जेव्हा योजना सुरू झाली होती 2.5 कोटींपर्यंत लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ मिळवत होत्या, पण आता त्यांची संख्या कमी होऊन 1 कोटीपर्यंत, 1,43 लाखपर्यंत लाडक्या बहिणीच फक्त या योजनेचा आता लाभ घेत आहे. तर मागील हप्ते तुम्हाला मिळाले नाही तर यावेळेस सुद्धा मिळणार नाही. ऑफलाईन KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही यादी पहा, तुमच्या यादीमध्ये नाव असेल तर लवकरात लवकर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करा. यादी नसेल तर महिला व बालविकास विभाग आहे, प्रकल्प अधिकारी आहे, CDPO आहे, त्यांना भेट घ्या. ग्रामपंचायत, तालुका लेवलला सगळीकडे तहसील कार्यालय, तुम्ही जिथे जिथे महिला व बालविकास विभागाचे जे कोणी भेटेल तुम्हाला नक्कीच हे प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. विनंती अर्ज भरा, जेणेकरून काय की तुमचे थांबलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. निधीची कमतरता आपल्याकडे नाही, म्हणजेच काय, लाडकी बहीण योजनेसाठी 6103 कोटी रुपयांची ऑलरेडी ते काय झालेले आहे, निधी वितरित पुरवणी मागणीमध्ये करण्यात आलेली आहे. फक्त आता जेव्हा निर्णय होईल त्यावेळेस नक्कीच इथे पैशांचे वितरण होईल. पण आज, उद्या आणि परवा हे महत्त्वाचे 3 दिवस असणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे मोबाईल नक्कीच तपासा, तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.